आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। इयत्ता दुसरीतील मराठी विषयातील चतुर हिराबाईची। गोष्टी आवडतात ना ऐकायला? हो। लक्षपूर्वक ऐका हा। एका खेडेगावात माणिक आणि हिराबाई नावाचे जोडपे राहत होते। माणिकला आणि हिराबाईला दिवसभर शेतात काम करणे आणि जनावरांची सेवा करणे यातच आनंद वाटत होता। त्यांच्याकडे 2 बैल होते। एके दिवशी पहाटे माणिक झोपेतून उठला। त्याने बाहेर जाऊन पाहिले तर 2 बैलापैकी त्याला एकच बैल दिसला। माणिकने लगेच घाबरून बायकोला हाक मारली। दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला, पण बैल सापडला नाही। दोघेही घाबरले। सगळीकडे शोधाशोध करूनही जेव्हा बैल सापडला नाही तेव्हा त्यांच्या लक्षात आले की बैल चोरीला गेला होता। तेव्हा ते दोघेही बैलाचे शोध घेण्यासाठी बैल बाजारात गेले। बैल बाजार म्हणजे काय तर आपला जसा आठवडी बाजार असतो, धान्याचा बाजार असतो, तसा जनावरांचाही बाजार असतो। तेथे जनावरे विकत घेतली व विकली जातात। अशा ह्या बैल बाजारात माणिक आणि माणिकची बायको हिराबाई दोघेही गेले। दोघांनीही बैल बाजारामध्ये बैलाची शोधाशोध सुरू केली। आता तुम्ही म्हणाल, आपल्या बैलाला कसे शोधणार? हे पहा मुलांनो, मुक्या जनावरांचा आणि त्यांच्या मालकांचा एक मायेचा लळा असतो। म्हणून तर मालकाचा आवाज लांबून ऐकल्यावरही जनावरे ओरडून प्रतिसाद देतात। मालकाला देखील आपल्या जनावराचे, बैलाचे कान, नखे, डोळे, पाय इत्यादी सर्वांची अगदी खोलवर माहिती असते। या मायेमुळेच माणिकची बायको हिराबाई आणि माणिक दोघेही आपल्या बैलाला शोधू शकणार होते आणि त्यांनी शोधलंही। अचानक हिराबाई ओरडली, अहो, हा पहा आपला बैल! चोर सापडला! तो आवाज ऐकतात चोर घाबरला। माणिक आणि हिराबाई दोघेही त्या चोराजवळ गेले। त्यांना पाहताच चोर म्हणाला, हा बैल माझाच आहे। दोघेही भांडू लागली। दोघेही म्हणू लागले की हा बैल माझा आहे। त्यांच्या भांडणाच्या आवाजामुळे आजूबाजूला लोक जमा झाले। आता यावर उपाय काय करायचा? हिराबाई मात्र चतुर होती। तिने लगेच बैलाचे डोळे हाताने बंद केले आणि चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग बरं। बरोबर सांगितलेस तर बैल तुझा। चोर आता घाबरला। चोराला प्रश्न पडला की आपण आता काय सांगावे, म्हणून चोराने अगोदर उजवा डोळा अधू आहे हे सांगितले। नंतर तो म्हणाला की नाही, डावा डोळा अधू आहे। मग हिराबाईने बैलाच्या डोळ्यावरचा आपला हात बाजूला केला। बैलाचा कोणताही डोळा अधू नव्हता। लोकांच्याही लक्षात आले की हा चोर आहे। मग लोकांनीही चोराला पकडले। थोड्याच वेळात तेथे पोलीसही आले। पोलीस चोराला घेऊन गेले। माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने आपल्या घरी परत गेले। बघितलं ना मुलांनो, हिराबाई किती चतुर होती ते। तिच्या चतुराईमुळेच तिचा बैल तिला परत मिळाला। मुलांनो, आपण सरळ रस्ता आला की सरळ चालतो व रस्त्याला वळण आले की वळतो। याप्रमाणेच काही प्रसंगात चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला चतुराईने वागतो।